अरे काय झाले? 2-3 दिवस झाले एवढे गप 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 बसता. काय काय झाले? काय कुठे ब्रेकअप झाला? काय काय झालं? 2-3 दिवस का गप्प आहात तुम्ही? काय नाही सर. हाँ? अरे का हुआ? का हुआ 2-3 दिन? काय झालं? काय नाही झालं सांगितलं ना. जा आपली तुझी काम काय झालं? काय झालं तुम्हाला? एवढं गप्प गप्प तुम्हाला बसण्याची आणि बघण्याची मला सवय नाही राहिलेली. काय झालं? काय मला झालं? सांग. बोलू का? बोलू. यस 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 स्टार्ट. मला सांग. सारखी दर 8 दिवसाला 15 दिवसाला माहेरी जायचंय. हा? मला सांग की आता धोंडा महिना चालू झाला 4 दिवस झालं, तेव्हापासून तू का बोलली नाही मला की माहेरी जायचंय? काय आपलं घर सोडून का सारखं लोकांच्या घरी जायचं असतं? मला सांगा बरं. बरोबर. काय आता रिस्पेक्ट वगैरे काय हाय का नाही? हा हाय रिस्पेक्ट आहे. म्हणजे आता धोंडा महिना संपला की तुझा रिस्पेक्ट परत संपणार. काय करायचंय धोंडा महिन्यात दोघात लोकांच्या घरी जायला? परत समोरच्याने म्हणायला की आले आमच्या घरी. कोण आपण आपल्या घरात किती सुखी आहोत, मस्त खातोय पितोय शांतपणे राहतोय. रिस्पेक्ट, अहो रिस्पेक्ट ठेवायचं असतो, ते महत्वाचं. तुमचा रिस्पेक्ट मी किती ठेवते बघा बरं. आणि सारखं सारखं लोकांच्या घरी चांगलं नसतं, उगाच 10 वेळा. आणि ह्या गोष्टीसाठी फुगले होते तुम्ही. नाही मी कशाला बैया फुगतो? बैया मी नाही फुगत. मी कशाला फुगतोय तेव्हा? मग काय? नाही माझं म्हणणं होतं की धोंडा महिना आलाय, मग धोंडा महिन्याला आपण जावं, नाहीतर धोंडा महिन्याला आपण जाऊया, नाहीतर आपल्याला बोलवलंय असं. म्हणजे तुझ्या तोंडातनं कधी असा शब्दच नाही की बाबा म्हणजे सगळे तुझ्या घरची गप तू गप अशी, म्हणजे धोंडा महिना संपूस तर तुम्ही असं ठरवलंय का की म्हणजे धोंडा महिना जाऊया. सध्या कसं धोंडा महिन्यात ते लोक खूप बिझी आहे आणि सध्या आपल्याला पण खूप कामं आहेत. आपण एक काम करूया, पुढच्या महिन्यात जाऊया गणपती आल्यावर. पुढच्या महिन्यात काय तिथं काय आमची काय पूजा घालायची आहे? आता काय करायचंय? आता काय करायचंय जाऊन तिथे? धोंडा महिन्यात काय करायचंय? धोंडे खायला, अहो धोंडे आपण आपल्या घरातही खाऊ शकतो. धोंडे काय खायचे? आता गेल्या वेळच्या धोंडा महिन्यात काय केलं होतं? म्हणले की नाही 5 तोळ्याची चेन करतो म्हणून? अहो किती तुमची ना स्मरणशक्ती खराब आहे ना, मला तेच कळत नाही. हो मान्य आहे, ते गेल्या वर्षी म्हणाले होते धोंडा महिन्यात की, गेल्या वर्षी नाही हो त्याच्या 2 वर्ष अगोदर, की तुम्हाला पुढच्या वेळेला 5 तोळ्याचं काय 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 म्हणजे चेन ती पण विसरते, म्हणजे तुला बोलायचं तर सुचना ग. 5 तोळ्याची चेन करू म्हणले होते. बरोबर आहे. अहो पण तेव्हा तोळा किती हजाराचा होता? किती हजाराचा होता? फुकट मिळता का? 30,000चा होता. ठीक आहे मीच सांगते, 30,000चा तोळा होता. अहो आता सोनं 2.25 लाखावर 1 तोळा आहे. अहो शोभतं का? आपण कशाला पुन्हा फ्री मध्ये काही नाही ना. आता मी काय म्हणते, आणि ह्यावेळेला मोदीजींनी पण सांगितले की ये साल सोना मत खरीदो. आपण त्यांचं ऐकूया, त्याचा मानपान ठेवूया आणि या वर्षी राहू द्या, बघू पुढच्या वर्षी बघू आपण. तसं काय ते त्यांचा आला होता मला फोन, ते म्हणले हो आपण पुढच्या वर्षी बघू, या वर्षी काय धोंडा खायला येऊ नका. ते लोक बाहेर चाललेत कुठतरी फिरायला. राहू दे, मला काय आता मला इंटरेस्टच नाही तुझ्या संग बोलण्यात. अहो तसं वाईट म्हणून घ्यायचं नसतं. ते लोक घरी असते ना तर त्यांनी सांगितलं असतं की या धोंडा, त्यांनी खूप काही पाहुणचार केला असता, पण ते म्हणाले आम्ही बाहेर चाललोय जरा कामानिमित्त चाललोय जरा लय मोठं काम. त्यांनी बॅनर मंडप टाकला असतं, मला सांगितलं असतं या जावई बापू आले असेच बोलले असेल. मी काय म्हणते, मान्य आहे तुम्ही खूप मन केलं होतं या वर्षी. त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की पुढच्या वर्षी करतो म्हणून. अहो पुढचं कुठलं मागचं कुठलं झाले, आज 15 वर्ष झाली लागणार. अजून तुम्ही म्हणतात ना की कुसभर नगभर त्यांच्या कशात मिळता नाही मी. तू कशाला सांगायला लागली मला? गबस. नाही मग हीच रिस्पेक्ट ठेवायची. असं आपल्याला बोलता आलं पाहिजे की नाही? त्याला रिस्पेक्ट मध्ये दिवे. आम्ही निंदा नाही की पिंदा नाही काय बोलतात ते, हा असू दे काय ते, असं बोलता आलं पाहिजे आपल्याला. रिस्पेक्ट. अगं पण समोरच्याला पण जरा रिस्पेक्ट असावं, काहीतरी जरा करावं थोडस. नको आपण काय करूया, सगळ्यांच्या मानपान घेऊया. त्यांचा पण प्रॉब्लेम आहे, ते बाहेर गेले. मोदी साहेबांनी सांगितलंय काय गरज आहे करू नका, पुढच्या वर्षी बघूया. सो या वर्षी सगळं काही स्टॉप आणि राहू दे, बघू नंतर. मोदी साहेबांनी सांगितलं तेवढं बरोबर तुमच्या लक्षात आहे. पण तुम्ही ज्यावेळेला मागे सांगितलं होतं की बाबा आपण पुढच्या वेळेला करू, तर ते तुमच्या लक्षात नाही. त्यांचा शब्द अख्खं जग ना
खाली पाडत नाही बरोबर. माहितीये की नाही तुम्हाला. तर मी करायला सांगितलं असतं ना त्यांना की पटकन एक काम करते मी त्यांना फोन करेन नंतर. ते जर धोंडा महिन्याचे 1-2 दिवस अगोदर लवकर घरी येणार असतील माझ्या घरचे, सांगते पटकन जावयाला बोलवून घ्या आणि काय ते धोंडा खाऊ घाला म्हणून धोंडा खाऊन येऊ आपण माघारी. काय धोंडा खायचं म्हणजे काय करायचं? मग धोंड्याला जाऊ आपण, ठीक आहे? म्हणजे काय करायचं? धोंडा खाऊ म्हणजे काय चांगलं करायचं? चांगलं पंचपाकवान खाऊ ना. मग काय ते काय आम्हाला इथे मिळणार नाही? त्यांनी बनवलेलं खाऊ. अगं आम्ही इथं आमचं बनवून काय प्रॉब्लेम आहे आम्हाला? मग आपण असंच रीतिरिवाज म्हणून जाऊन येऊ. मला कुठं जायचं नाही, आणि जर जायचं ना मला तर व्यवस्थित त्यांना सांग तसं, म्हणजे त्यांनी सांगितल्या पद्धतीने होत असलं तर ठीक आहे, नसलंच करायचं तर आपलं उगाच कशाला डोक्याला ताप करायचा उगाच. अरे एका तोळा जरी केला तरी होईल ना, काय प्रॉब्लेम आहे? मी काय म्हणते, राहू दे पण यावर्षी राहू दे, नका लय मनाला लावून घेऊ. मान्य तुम्ही लय मन केलं होतं, पण यावेळेला जरा आवरा जरा मनाला आणि शांत राहावं. आणि काय टेन्शन घेऊ नका, त्या घरी नाहीत ते लोक गेलेत बाहेर फिरायला. जाऊ द्या, माझी कामं पडलेत लय. आणि तुम्ही लय हे लोक बाहेर फिरायला गेले आणि ह्या गोष्टीचा लय विचार करू नका. आणि तुम्हाला वाटलंच लय तर धोंडा खाऊन येऊ आपण, धोंडा खायला जाऊ नंतर. टेन्शन घेऊ नका, माझी काम आहेत, मी जाते बरं का. हा तुझं काय, मी आता अन्न पाणी सगळं सोडणार आहे. आता मी 3 दिवस झालं फक्त मी आता बोलायचं बंद झालोय. आता मी अन्न पाणी सोडणार आहे आणि मी आता पुरा धोंडा महिना असाच काढणार आहे. मला आता मी जेवणार नाही, आता मी उपोषणाला पण नाही का? नाही, मी लेबर झालं, उपोषणाला बसल्यासारखं बसणार आहे मी आता. तोंडात बोलणार आहे का? हा, मग टेन्शन नाही, चालेल. तुमचं काय असेल ते चालू ठेवा कंटिन्यू. मला लय लावून घेऊ नका. हा, त्यांचं पण काय माझ्या मनाला कशाला लागल? पुढच्या वर्षी त्यांनी सांगितलंय, पुढच्या वर्षी बघू आपण, पुढच्या वर्षी बघू. सर काय आता गावाला सगळ्या लोकांना वगैरे समजलं की बाबा नाही पाहुणे गरीब आहे, गावाला तुझ्या घरची वगैरे गरीब आहे. ते सध्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले आणि यावर्षी सोन्याचा पण प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना नाही, मी सांगेन तुझ्या घरची सगळी गरीब आहे ती, आणि खायला अन्न आहे, आता काय करायचं त्यांना, त्याच्यामुळे जावायला नाही काय केलं त्यांनी. चालतंय असं सांगितलं तरी चालेल. समोरच्याला वाटेल तरी की हो तिच्या घरचे गरीब आहेत म्हणून. चालेल. म्हणजे 100 एकर शेती असून सुद्धा तुम्हाला अजून तुम्ही गरीबच आहे. वा वा वा, छान. आमच्या सारख्यानं आम्हाला काय श्रीमंत म्हणायचं का मोठा? कसं असतं, एखाद्याकडे लय पैसा आहे त्याच्या डोळा ठेवायचा नसतो. हो, कसं असतं, जाऊ दे ना, कशाला डोळा ठेवायचं राहिलं लांब, पण स्वतःच्या मनाला असं समोरच्याला वाटू नये की हा माणूस आमच्या संपत्तीवर डोळा ठेवतोय, असा आपण विचार नाही करायचा. कळलं? आणि जाऊ द्या. मला सांगा, तुम्ही 15 वर्षात त्यांची काही संपत्ती मागितली वेगळी कधी मागितली? कशाला लोकांचं पाहिजे, कशाला पाहिजे लोकांचं? इथं लोकांचं झालं, बरोबर आहे. आता लोकांचं झालं नाही, बरोबर. अगं मला सांग, धोंडा महिना तर माणूस करू शकतो का नाही करू शकत? जाऊया आपण धोंडा खायला जाऊया. धोंडा खायला जाऊया. मनाला लावून काय एवढं मला गरज नाही जायची, मी माझं मी बरं आहे आपला इथं डोक्याला ताप नको. धोंडा खायला जाऊ, इथनं मी 1000-2000 तिकटे काढायचो, तर जायचं जेवायचं तुझ्या दारात, एवढं का मला इथं जेवण मिळणार नाही. चालेल, नको जायला, आपण जायलाच नको. मला तुझे जेवण बी नको काय. आता आपण इथं मी आपल्याला जेवण बनवतो, आपण इथं धोंडा खाऊ. बनव आणि इथंच धोंडा खाऊ. मनाला लय लावून घेऊ नका बरं. नाही, मी मला लावून घेऊ, कारण कसं तुला बी वाट वाटला असेल ना की कॅन्सल झालंय म्हणून. मी आता अन्न पाणी सगळं सोडतोय, मला तुझं जेवायचं नाही आणि मला बस झालं. बरं चालतंय, माझ्या पुरतं बनवायची. बनवून तुझं तो आपली खा. टेन्शन